नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. मी गुरुनाथ तत्कर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये. जुन्नरमधला म्हणजे घाटघरमधला माझा हा तिसरा दिवस. पहिला दिवस फ्रायडे, दुसरा सॅटर्डे, आज संडे आहे. संडेला मी आज चाललो आहे चावंड फोर्ट एक्सप्लोर करायला. काल मी 3 फोर्ट केले. त्याच्या अगोदर मी फ्रायडेला नाणेघाट आपण एक्सप्लोर केला. नाणेघाट झाल्यानंतर काल आपण गेलो निमगिरी, हनुमंतगड आणि हडसरगड, हे तिन्ही फोर्ट केले. आज आपण जातो आहे चावंड किल्ल्याला. ॲक्च्युली बऱ्यापैकी थकवा आहे. सकाळचे 7 वाजले आहेत. इकडे खूप बऱ्यापैकी छान गारवा आहे घाटघरला. आणि कालचा जो त्रास आहे ना, म्हणजे काल 3 किल्ले झाल्यामुळे काल भयंकर त्रास झाला. ॲक्च्युली दुपारचं ऊन भयंकर होतं. सो तरी आपण आज चाललो आहे. बघू कितपत ते शक्य होते ते. आणि त्यानंतर आपण जाणार, आपली जर्नी चालू करणार मुंबईसाठी. तो आपला प्रवास असणार जवळजवळ 6 ते 7 तासाचा. इथून चावंड किल्ला, घाटघरपासून चावंड किल्ला हा 15 किलोमीटर म्हणजे 30 मिनटाच्या आसपास आहे. त्याच्यानंतर जी चढण आहे ती चढण ॲप्रॉक्सिमेट 1.5 तास ते 2 तासापर्यंत आहे. आणि त्यानंतर वरती आपण जवळजवळ आपण जर एक्सप्लोअर करायचं बोललो तर अर्धा 1 तास जाईलच. खाली उतरून इकडे येईपर्यंत मला जवळजवळ 4 तास ते 4.5 तास जातील. त्यानंतर आपण आपल्या मुंबईच्या प्रवासाला सुरुवात करणार. सो दादा अजून नाश्ता आणायचे बाकी आहेत. नाश्ता करून कांदेपोहे आणि कांदेपोहे आणि चहा माझा फेवरेट सर तो. आणि माझा आता प्रोटीन बार मी जस्ट घेतलं. खाऊन मी निघणार आहे चावंडसाठी. तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटेन चावंडच्या बेस विलेजला. नमस्कार मित्रांनो, मी पोचलो आहे चावंडच्या बेस विलेजपर्यंत. चावंड गाव हे बेस विलेजच आहे याचं. तर तुम्ही जर गुगलवर टाकलं डायरेक्ट की चावंड किल्ला, चावंड फोर्ट ट्रेकिंग पॉईंट, तर तुम्हाला डायरेक्ट या प्लेसवर आणून सोडते गाडी. इथे बऱ्याचशा गाड्या उभ्या आहेत. इथे 4 व्हीलर पण आहे. इवन खाली पण इथे 4 व्हीलर उभी आहे. म्हणजे बऱ्यापैकी मंडळी वरती गेलेली असणार आहे. हे इथे एक दुकान आहे. आता फिलहाल बंद आहे कारण मला वाटतं सकाळचे घड्याळात वाजले आहेत आता 7:58 म्हणजे 8 वाजलेत. 8 वाजता मी या प्लेसवर पोहोचले. आपण आता ट्रेकिंगला सुरुवात करतो आहे. घाटघरपासून हे प्लेस 15 किलोमीटरच्या आसपास आहे. म्हणजे मला 30 मिनटं लागली. त्याच्यामधली 6 मिनटाचा जो पॅच आहे रोडचा तो थोडा खराब आहे. अदरवाईज सगळा जो रोडचा पॅच आहे ना खूप सुंदर आहे. गाडी आपण 60-70ला क्रूज करू शकतो. सो फटाफट येऊ शकता तुम्ही इथे. आणि आपण आता सुरुवात करूया आजच्या आपल्या चावंड किल्ल्याच्या ट्रेकला सुरुवात होते या ठिकाणाहून. तुम्ही बघितलं असेल तर इथे सुरुवातच पायऱ्या झालेल्या आहेत. ह्या नवीनच बांधलेल्या पायऱ्या आहेत. वरती इथे शेड आहे. या बाजूला इथे दिलेली आहेत माहिती चावंड किल्ल्याची. त्या बाजूला चावंड किल्ल्याची माहिती दिली आहे. तिथेही चावंड किल्ल्याची माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे वॉशरूम्स आहेत. उत्तम प्रकारे सोय केलेली आहे लेडीज आणि जेंट्ससाठी. इथे टॉयलेट्स आहेत. म्हणजे जर इथे कोण स्टे करत असेल आणि इथे असेल तर त्यांना हे बऱ्यापैकी इथूनच फ्रेश होऊन पुढे वरती जाऊ शकतात. तर आपण आता सुरुवात करूया आजच्या ट्रेकला चावंड किल्ल्याचं. किल्ल्यावर ना इथे जुन्नर वनविभागाने ना काही माहिती दिलेली आहे. ती मी तुम्हाला थोडी वाचून दाखवतो. किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड जुन्नरहून आपटाळे नाणेघाट मार्गावरील खिंडीनंतर 16 किलोमीटर अंतरावर चावंड किल्ला निदर्शनास पडतो. रस्त्याच्या उजव्या बाजूस किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड ही लोखंडी वेस पाहावयास मिळते. याच वेशीतून साधारण 1 किलोमीटर अंतरावर किल्ल्याच्या उत्तर पायथ्याशी चावंड नावाची छोटीशी वस्ती आहे.
याच गावाच्या दक्षिणेस घरांच्या मधून जाणाऱ्या वाटेवर वनविभागाने बांधलेल्या पायरी मार्गाने गडावर पोहोचता येते. कातळ माथ्यावर केलेली बांधणी 40 मीटर सरसोट उंच तुटलेले कडे, उद्ध्वस्त अवघड अशी वर जाणारी पायवाट, किल्ल्यावरील खोदीव गुहा व पाण्याची टाकी अशी या किल्ल्याची ओळख. नळीच्या वाटेने वर आल्यावर गडाचे प्रवेशद्वार आपले स्वागत करते. कमानीखाली मधोमध कोरलेल्या विघ्नहर्त्याचे दर्शन घडून पुढे गडावर प्रवेश केल्यावर सपाट भागावर उजव्या भागात प्रथम सदर तर पूर्वेकडे पुरातन सरकारी अवशेष पाहावयास मिळतात. वाड्यांच्या भिंतीलगत पूर्वेकडून पुरातन स्वच्छतागृह आहे. पठारावरील कोनाडेयुक्त जलकुंड व देवालयांचे भग्नावशेष आढळतात. गडमाथ्यावरील चतुर्भुज चावंडा मातेचे छोटेखाने मंदिर, मोठ्या वाड्यांचे जोते, सुबक कोरीव कामाचे तोरण आपली उत्कंठा वाढवतात. पठारावरील उत्तरेला वर्तुळाकार सप्तमातृका टाक्यांचा समूह आहे. उत्तर कड्याजवळ तटबंदी या खाली 3 लेणी वजा गुंफा आहेत. येथून माणिकडोह धरणाचे निळेशार पाणी नजरेचे पारणे फेडते. गडाच्या माथ्यावरून दूरवर कुकडेश्वर मंदिर, वराडी डोंगररांग, किल्ले निमगिरी, हडसर, सिंदोळा, शिवनेरी, हरिश्चंद्रगड रांगा यांचे दर्शन होते. अशी काही माहिती सर्व इथे या ठिकाणी लिहिलेली आहे. आपण आजच्या ट्रेकला सुरुवात करूया इथूनच. किल्ले हडसर, निमगिरी, चावंड, शिवनेरी हे सर्व किल्ले जे आहेत ना, हनुमानगड हे सर्व किल्ले तसं बघायला गेलं तर हे वॉच टॉवरच आहेत. म्हणजे ह्या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले सगळे किल्ले. सुरुवातच बघा सुंदर अशा पायऱ्यांनी झालेली आहे. सो चढण्यासाठी सगळ्या पायऱ्या आहेत. बरं, हा पायरी मार्ग इथे सांगतो मला 13 मिनटं लागली ह्या पायरी मार्ग कंप्लीट करायला. 1 मिनिटासाठी मी कुठेतरी थांबलो असेल बहुतेक, पण बघूया आपण 10 मिनटामध्ये आपण हा पायरी मार्ग कंप्लीट केला. पायरी मार्ग कंप्लीट केला म्हणजे जिथून या रेलिंग चालू आहेत तिथपर्यंत यायला मला 13 मिनटं लागली. 8 वाजता आपण ट्रेक चालू केला आहे. बऱ्यापैकी चांगल्या रेलिंग्ज आहेत. बाजूला पुन्हा दगडी बांधकाम करू शकणार नव्हते म्हणून इथे हे रेलिंग्ज लावलेले आहेत. इथून पुढे जाऊया आपण. कातळ खडक दिसेपर्यंत कंटिन्यू पायऱ्या आहेत. मला वाटतं आपण अर्ध्या तासामध्येच किल्ल्यावर पोहोचू. पायरी मार्ग आता संपला आहे. हा पूर्ण पायरी मार्ग आहे. ह्याच्या खालती तिकडे माझी गाडी लावलेली दिसते लाल कलरची तुम्हाला. आणि आता याच्या पुढे या रेलिंग्ज आहेत आणि रेलिंग्जवरून आपल्याला वरती जायचे. कातळ खडकामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. छोट्या छोट्या पायऱ्या आहेत पण इझी आहेत. एवढं हार्ड काय नाही आहे. पण ह्या रेलिंग्स नसत्या तर 100% हार्ड होतं. कारण कुठे पकडून कसं जायचं. त्याच्या अगोदर मला वाटतं रेलिंग्सच्या अगोदर हे बघा इथे ही तार बांधली होती. यांचं पण काम एकदम 100% चांगलं होतं. पण आता ही लावल्यामुळे हे खूप सोयीस्कर झालेलं आहे. सो आपण आता सुरुवात करूया या रेलिंग्सवरून वरती जायला. ही पायरी थोडी मोठी आहे थोडी. ट्रेक पॅन्टच गरजेची आहे. अदरवाईज तुम्ही इकडे जीन्स वगैरे घालून आलात तर खूप हालत खराब होणार आहे. छान. आपण पायऱ्या थोड्या छोट्याच पायऱ्या आहेत बघा. आणि थोडीशीच जागा आहे. बाजूला बांधलेली ही जुनी वायर म्हणजे ही लोखंडी वायर आहे ती. व्हेरी गुड. उतरताना आणि चढताना इथून खूप प्रॉब्लेम आहे. कारण तुम्ही बघू शकता ही जी वायर आहे ना एवढी, कसं आहे ना, हे जर नसती तर चढणारे चढले कसे असते. किती रिस्की पॅच होता हा. पण आता हे असल्या कारणाने थोडंसं इझी झालं आहे. अमेझिंग काम केलं इथे.
वरून खाली येणारा एकटाच माणूस येऊ शकतो, वरती चढणारा एकटाच जाऊ शकतो. दोघं तिघं लाईनीत नाही होऊ शकत. ही एक वायर तुटली आहे ॲक्च्युली, थोडी सांभाळून यायला लागेल. इथून अडकलं नाही पाहिजे आपण त्याच्यामध्ये. बघा बॅग अडकली की काय. खरंच 100% रिस्क कमी केली आहे मी इथे, नाहीतर ही रिस्कच रिस्क आहे. हातात कॅमेरा धरून जर मला वरती जायचं असेल इथे तर पॉसिबलच नाही आहे. आता बघा इझी मी जाऊ शकतो मी. वाह काय पॅच आहे, इझी. खूप छान केलं काम, खूप आभार. तो पॅच आपण तिथला कंप्लीट केला. आता इथून वरती पुन्हा हे पायऱ्या लागलेत, बघूया कुठपर्यंत आहे ते. हा पॅच पण जर दगडी कामाने जर झाला असता व्यवस्थित तर अजून सुंदर झालं असतं, पण इथून काय आणणं आणि काम करणं थोडं डिफिकल्ट आहे. सो त्यामुळे बहुतेक हा पॅच राहिला आहे, अदरवाईज हा पण पॅच कंप्लीट झाला असता पायऱ्यांनी. अशी काही पायऱ्या आहेत. जवळजवळ 15 मिनिटामध्ये आपण वरती जाऊ. या सर्व पायऱ्या चढून आपण वरती आलोय. यायला आपल्याला वेळ झाला आहे 8:30. अर्ध्या तासामध्ये पूर्ण पायऱ्या, त्या रेलिंग्सवाल्या बाजूच्या सगळ्या पायऱ्या आणि ह्या पायऱ्या चढून आपण वरती आलोय. खूप सुंदर ॲक्च्युली. अर्ध्या तासामध्ये आपण वरती आलोय. अर्ध्या तासामध्ये आपल्याला हा गडाचा पहिला दरवाजा लागला आहे, बघू शकतो आपण. हा गडाचा पहिला दरवाजा, बाजूला हा बुरुज आहे, ही सर्व तटबंदी आहे, गडाची तटबंदी. आणि ह्या दरवाज्यातून आपण आता आतमध्ये जाऊया. ओके, हे बघा, हे तुम्हाला दाखवलं. दरवाजा पूर्ण तुटलेला आहे. मला वाटतं हा पिलर जो आहे तो पण तुटलेला आहे, पण त्याच्यासाठी हा लोखंडी याला डिरावा लावलेला आहे. त्या व्यतिरिक्त हा इथे एक होल आहे आणि हा इथे एक होल आहे. म्हणजे त्या काळी ज्यावेळेला दरवाजे बनतात ते दरवाजे खूप हेवी असतात, जड असतात, त्यामुळे त्यांना ओढताना त्याचं एक आतमध्ये जातं आणि त्याला ओढलं जातं. म्हणजे हा एक त्याचा सपोर्ट आहे दरवाजेचा. नंतर इथून आपण वरती जाऊया. ही एक पायरी कमीत कमी 1.5 ते 2 फुटाची आहे. थोड्याशा पायऱ्या बाकी राहिल्या आहेत. या इकडच्या गडावरून येणारं पाणी हे या बाजूनं व्यवस्थितपणे केलं आहे. इथे लिहिले गडाचा मुख्य दरवाजा. आजूबाजूला काय आहे का? या पायऱ्याच आहेत. इथली एक पायरी तुटलेली आहे. हा मेन दरवाजा गडाचा मुख्य दरवाजा. इथून आपण वरती आलो. इथे एक तोफ ठेवलेली आहे. आता काय आलं, बरंच इथं रान वाढलं आहे, त्यामुळे तोफ सरळ नजरेस येत नाही. त्यामुळे इथे बघा तोफगाडा. हा समोर इथे तोफगाडा आहे. इथे लिहिलं आहे तोफगाडा म्हणून. आणि हा इथून रस्ता गेलेला आहे पुढे. तुम्हाला मी समोरून दाखवतो हा तोफगाडा.
या तोपगाड्याच्या इथून आपण पुढे जातो आहे या बाजूने. हा एकच रस्ता आहे पण जंगल खूप म्हणजे गवत खूप वाढलं आहे. सो आपल्याला इथल्या सगळ्या वास्तू शोधायला लागणार आहे. खाली एक मला गृहस्थ भेटले होते, त्यांनी सांगितलं की बऱ्यापैकी सर्व ठिकाणी मार्किंग आहे. सो आपण बघूया मार्किंग कुठे कुठे कशी कशी आहेत. आता हा एक पायवाट बघा ना, पायवाट दिसणार नाही आपल्याला याच्यामधून कारण हे जंगल खूप वाढलं आहे. काही दिवसानंतरच जे गड संवर्धन करतात ते बऱ्यापैकी हे सगळं साफ करून टाकतील. इथे लिहिलं आहे सदर आणि पुष्करणी. बहुतेक सगळ्या वास्तू जिकडेच असतील आणि ज्या काही वास्तूच आहेत तिथे हे जोपर्यंत हे रान क्लिअर होत नाही ना, हे बघा ना आपलं 6-7 फुटाचं एवढं रान वाढलेलं आहे. हे जर क्लिअर होत नाही तोपर्यंत त्या वास्तू दिसणार नाही आपल्याला. पायवाट आहे पण पायवाटेच्या इथे सुद्धा पूर्ण जंगल वाढले. आता हा इथे लिहिला आहे वाडा. आता हा इथला पॅच पूर्ण वाड्याचा असू शकेल, फक्त याचे अवशेष राहिलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे अवशेष. जर हे साफसफाई असते इथे तर इथे आपल्याला पूर्ण हा वाड्याचा अवशेष पूर्ण हे दिसले असते गोलाकार ऋतूमध्ये हा इथून पूर्ण. आणि हा या बाजूला सुद्धा गोपुरमध्ये बहुतेक दिसत असेल कारण काळी अशी एक बांधणी आहे दगडांची, काय दगडांची बांधणी आहे ती. काही मंडळी इथून येत आहेत. आणि पुढच्या बाजूला काय साहेब? पुष्करणी राईट साईडला या बाजूला एक नंबर. पुढं पण तलाव आहे ना, लेफ्ट साईडला पुष्करणी तलाव आहे. इथून सरळ गेले का तुम्ही तिथं असे तलाव आहे मोठा. सप्तमातृका त्या बाजूला सप्त तलाव आहे खाली. ओके, अजून काय काय अवशेष आहे तिकडे? इकडे मंदिर आहे, मंदिर आहे, महादेव मंदिर. वाट जाणं योग्य आहे? सेम अशीच आहे पण चांगले. ओके ओके, थँक्यू. हो बरं, काही मंडळी आलेली मला वाटतं ही पुण्याचीच असणार कारण पुण्यालाच इथून जवळ हा मार्ग आहे. मुंबईची मंडळी बरीच कमी येते इथे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाट जाण्याजोगी आहे. चावंडदेवी मंदिराकडे लिहिलं म्हणजे याचा अर्थ हा इथून असू शकेल. तर आपण ह्या पायवाटीने पहिले पुढे जातो. बापरे, वाट तर बऱ्यापैकी वर चालली आहे. इथे हा दुसरा मार्किंग आहे चावंडदेवी मंदिर. पहिला आपल्याला त्या 2 रस्त्यावर मिळालेलं, आता हा दुसरी मार्किंग आहे इथे. तर इथून आपण पुढे जाऊया. ओके, आपल्याला कळस दिसतोय मंदिराचा. एक मिनिट थांब, दाखवतो मला मी. मंदिराचा कळस दिसायला लागलाय. बापरे, हे रान जवळजवळ 12-12 फूट आहे उंच. अमेझिंग रस्ता. चावंडदेवीचं मंदिर आलं इथे, दर्शन करूया आपण. नमस्कार मंडळी, आपण चामुंडादेवी मंदिराच्या परिसरामध्ये आहे. इथे समोर एक दीपमाळ आहे. इथून हे पूर्ण मंदिर बऱ्यापैकी रंगरंगोटी केलेली आहे. उंच मंदिर आहे. आता बऱ्यापैकी रान वाढलं त्यामुळे ते सहजी लक्षात येत नाही. आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया. असा काही गाभारा आहे मंदिराचा. मी जिथे उभा आहे तिथे या बाजूला चामुंडादेवीचं मंदिर आहे. दीपमाळ आहे. दीपमाळच्या बाजूला इथेच तुम्हाला बघू शकता या बाजूला समाधी एक आहे आणि इथे एक समाधी आहे, पण ती आता दिसत नाही ॲक्च्युली आहे कारण इथे
या बाजूला आहे, पुन्हा ठाऊक दिसेल की नाही, कारण पूर्ण जंगल वाढले ना त्यामुळे दिसणार नाही ते, पण या बाजूला एक समाधी आहे. आता आपण असं करतोय, इथून आपण पुन्हा रिटर्न जातोय जिथून आपण सुरुवात केली, जिथे चामुंडा देवीचा बोर्ड लावलेला पहिला फलक, त्या फलकाच्या इथून जातोय आपण. तिथून नंतर पुढच्या ट्रेकला सुरुवात करू, म्हणजे जे तलाव गुहा वगैरे आहेत त्या बाजूला आपण जाऊ पुन्हा. नमस्कार मित्रांनो, माझ्या सोबतीला चावंड किल्ल्यावर आपले जे भटके म्हणजे ट्रेकर्स मंडळी आलेले आहेत, त्यांच्यामधले हे गृहस्थ आहेत जे गोरेगावला राहतात. त्यांचाही चॅनल आहे. जर तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव सांगा. माझ्या चॅनलचं नाव आहे एका भटक्याचा प्रवास. या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. माझाही चॅनल तुम्ही बघा, त्यावर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन त्यांच्या चॅनलची. आणि हेही जवळजवळ एक 5-7 वर्ष भटकत आहेत आणि ट्रेक करतायत. तर तुम्ही या बऱ्यापैकी त्यांच्या चॅनल्सला म्हणजे व्हिडिओज गेलेले आहेत, ते तुम्ही एकदा व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. मंडळी, जेव्हा आपण एकटाच करत असतो ना, ज्या वेळेला ट्रेक करतो आपण, आणि सोलो ट्रेकर आहे मी, ॲक्च्युली सोलो ट्रेकर आहे. सो ट्रेक करताना जेव्हा एकटाच असतो आपण, त्यावेळेला काय होतं, भीती वाटते काही ठिकाणी की आपण कसं काय जायचं, कुठे जायचं. पण समजा जर आपल्या सोबतीला ट्रेकर्स मंडळी असतील तर ती एक भीती निघून जाते. आता बऱ्यापैकी माझे मित्र झाले तिथे, 4-5 जण जर मित्र झाले, ते पण गोरेगावचेच आहेत. सो आपण पहिल्या जागी आलेलो आहे, ज्या ठिकाणी चामुंडादेवीचा पहिला फलक लागलेला आहे. या फलकातून आपल्याला, आपण राईट साईडला गेलो होतो, मंदिराचे इथे दर्शन घेतलं. आता आपण इथून पुढे जातोय. अविनाश, जिथे चामुंडादेवीचा मंदिराचा पहिला फलक आहे ना, त्या फलकच्या इथे बाजूलाच ना, तुम्हाला दाखवतो, इथे लिहिलं आहे पौराणिक शौचालय. शौचालयाकडे हा इथून रोड गेलेला आहे खालच्या बाजूला. रस्ता आहे की नाही माहीत नाही, पण मी येताना इथे जाणार आहे. इथे हा फलक आहे. प्रयत्न करूया इथून जायला, पण ॲक्च्युली रस्ता दिसत नाही आहे. आता माझी मित्रमंडळी सगळी पुढच्या बाजूला गेलेत, तर पहिलं आपण ते सगळे करूया. येताना बघूया आपण इथे जायला मिळतं का. इथे आपल्याला पहिलं पाण्याचं टाकं लागलेलं आहे. चामुंडादेवी मंदिराच्या पहिल्या फलकच्या नंतर आपल्याला सेकंड टाईमला लागला तिथे पौराणिक शौचालय. तिथून आपण आतमध्ये नाही गेलो आहे, तिथून येताना आपण ट्राय करणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला लागलं एक मोठं पाण्याचं टाकं. तुम्ही बघू शकता, इथे खूप मोठं पाण्याचं टाकं आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. इथून आपल्याला पुढे जाण्यासाठी ही पायवाट आहे. राईट साईड, लेफ्ट साईडने इथून पायवाट पुढे गेले, त्या वाटेने आपण पुढे जाऊया. आता जवळजवळ 12 ते 15 फूट, 12 फुटाच्या आसपास ते सगळं गवत वाढलेलं आहे. तो चालणं थोडं डिफिकल्ट होतं, सांभाळून चालावं. सरपटणाऱ्या प्राण्यांचा थोडासा इश्यू असू शकेल इथे, तो काळजी घेऊन पाय टाकताना सांभाळून खाली बघून पाय टाकावा. त्या टाक्याच्या इथून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे लागतं एक पुष्करणी तलाव. पुष्करणी तलावाच्या इथे बाजूला इथे नंदी आहे आणि तिथेच शंकराची पिंड आहे. बाजूला इथे या ज्या छोट्या आहेत, तिथे गणपती आहे. मला वाटतं बऱ्याचशा मूर्ती आहेत, काही मूर्त्या नाही काही ठिकाणी आहेत. मी तुम्हाला ती समोरून दाखवतो. बरं, या पुष्करणी तलावाच्याच बाजूला इथे काही मूर्तीज आहेत, ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली काय बाजूला शेवाळ आहे, चालताना थोडंसं जरा सावकाश चालायला लागेल. पावसाळ्यामध्ये इथे येणं खूपच डिफिकल्ट होईल. हे इथे आहे, पण इथे कोणतीही मूर्ती दिसत नाही. आहे असेलसुद्धा, पण ती थोडीशी हे झालेली आहे, तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. इथे गणपती बाप्पा आहेत. इथे एक शंकराची पिंड आहे. इथून पुढे गेल्यानंतर कळून येत नाही, पण इथे एक मूर्ती आहे. त्याच्यानंतर इथे पुढे एक आहे. त्यानंतर इथे काही दिसत नाही. ॲक्च्युली हे सगळे तुटलेले अवस्थेमध्ये सगळं बाहेर आलेलं आहे. इथे सुद्धा काही नाही आहे. इथे आहे, पण काही दिसत नाही आहे काय असेल ते. पुन्हा इथे आहे असं, या बाजूला आहे. हा असा सगळा परिसर आहे इथला. आता आपल्याला समोर जायचं, तिथे
जिथे नंदी आहेत आणि एक शंकराची पिंड आहे, तिथे आपल्याला जायचं आहे आता. नाही मग तू गिरजा मित्रांनो, इथे एक तोफ आहे, त्यानंतर समोर जिथे नंदी आहेत, नंदीनंतर आपण पुढे गेल्यानंतर इथे शिवलिंग आहे. हे इथे शिवलिंग आहे, आपण इथे दर्शन घेऊया शिवलिंगाचं. त्यानंतर इथे काही भग्नावस्थेमध्ये काही वास्तू आहे. ही जी वास्तू पूर्णपणे अर्धवटच राहिलेली आहे. काही इथे अवशेष आहेत जे समजून येत नाहीत कसल्या कोणते आहेत ते. आपण पुष्करणी तलावाच्या इथून पुढे चाललोय. इथे एक ॲरो आहे सप्तमातृका आणि इथे हे पुष्करण तलाव. पुष्करणीच्या इथून आपण पुढे चाललोय सप्तमातृकासाठी. सप्तमातृका एवढं सुंदर आहे. तिथे 7 तळी आहेत जी आपण टाकी बोलू शकतो. सप्तमातृकाच बोलतात त्यांना. आता इथून किती लांब आहे आपण बघूया. गवत जास्त असल्या कारणाने मी बहुतेक थोडं कमी दिसेल इथे, कारण मी खालती आहे आणि वरून शूट केलं जात आहे. आता मी समोर घेतलं आहे, बघूया. हा सेकंड फलक आहे, दुसरा फलक आहे सप्तमातृकाचा. सप्तमातृका इथून ॲरो दाखवला आहे. तर ह्या आपण हे फॉलो करतच जायचं आहे. ॲक्च्युली हा लेफ्टला दाखवलेला ॲरो आहे आणि इथून एक समोरून रस्ता गेलेला आहे. ही पायवाट एक गेलेला आहे इथून आहे. तर आपण या बाजून जातो आहे. या बाजूला काय कळत नाही आहे, ते बघायला लागेल की त्या बाजूला कोणतं काय आहे का. अमेझिंग दृश्य, अमेझिंग दृश्य तुम्ही बघू शकता. सप्तमातृका. सप्तमातृकाच्या इथे पहिलंच आपण जिथे एंट्री करतो हा एंट्रन्स आहे. इथून आपण एंट्री केल्यानंतर या बाजूला काही पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या खाली उतरून आपण जाऊ शकतो आणि तावे तर असं असू शकेल. इथे दरवाजा आहे, समोर गणेशाची मूर्ती आहे, तुम्हाला दिसू शकेल समोर गणेशाची मूर्ती. सप्तमातृकासाठी आपण इथून चालत जायचं आहे. हे सर्व म्हणजे विचार करा या किल्ल्यावर किती मोठा राफ्ता असेल. सो त्याच्याआधी बनवलेली ही 7 टाकी. केवढा मोठा पाण्याचा संग्रह. ये साइड का वो सूख गया, अभी ये साइड है. ये साइड ॲक्च्युली मी माझ्या जर्नीबद्दल सांगत होतो. हे 3 दिवसाची जी माझी स्टे होता इथल्या घाटघरमधला, त्यामध्ये मी पहिल्या दिवशी किल्ला केला. म्हणजे किल्ला पहिल्या दिवशी मी नानाचांगटा आणि नाणेघाट हे एक्सप्लोअर केलं. शनिवारी म्हणजे काल मी निमगिरी, हनुमंतगड आणि हडसरगड हे 3 किल्ले एक्सप्लोअर केलेत. तिघांचे सेपरेट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केले. आज मी चावंड किल्ला एक्सप्लोअर करतो आहे. चावंड किल्ला माझा जवळजवळ झालेला आहे. मी तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्व दिसेलच. त्यामध्ये सप्तमातृका आहे, तिथे मी बसलेला आहे आणि तिथून थोडं गडावरचा नाश्ता म्हणजेच माझं प्रोटीन बार घेऊन खाऊन पाणी पिऊन मी इथून परतीच्या प्रवासाला लागेन. बरं, इथून लेण्यांचा समूह लिहिलेला आहे. इथे यादवकालीन टाके लेफ्टला आणि या साईडला राईट दाखवलेला ॲरो, समोरून जाऊन ॲरो दाखवला खालती, तिथे लेण्यांचा समूह दाखवलेला आहे. सो आपण इथून आता खाली उतरूया. लेणी बघायला जाताना सुद्धा तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी चांगली रेलिंग्स लावलेली आहे तिथे. माझा पाय ॲक्च्युली पुन्हा दुखायला लागला आहे. उतरताना थोडंसं दिक्कत होणार आहे एवढं नक्की आहे मला. बरं,
आपण पोचलो आहे लेण्यांच्या समूहाच्या इथे. केवढं मोठं लेणं आहे बघा हे. तुम्ही बघू शकता केवढी मोठी गुहा आहे. त्यावेळेला इथे काय साठवत असतील कुणास ठाऊक. अमेझिंग. आवाज अक्षरशः इथे घुमतोय. इथून आपण बाहेर आलोय. याच्या पुढेही इथेही आहे. सेम आहे, तुम्हाला मी दाखवतो. इथे छोटी आहे. लेण्यांचा समूह लाईनीमध्ये. इथे बघा चूल पेटवलेली आहे. काही जण इथे स्टे पण करतात. स्टेसाठी पण ही जागा चांगली आहे. अमेझिंग. इथून आपण काय जाऊया. घड्यात 10:27 आलेत. 8 वाजता मी गड चढायला सुरुवात केलेली. 2.5 तास झाले आहेत. आता आपण परतीच्या प्रवासाला लागताना मला वाटतं अर्धा पाऊण तास जाईल मला गड उतरायला खाली. आणि त्याच्यानंतर मी पोहोचेन माझ्या रिसॉर्टवर. मला वाटतं जाऊ तिथे अर्धा तास लागेल जायला. आणि त्यानंतर मी सगळी बॅग पॅक करून निघेन मुंबईसाठी. चला तर भेटूया खाली आपण दरवाजाचे इथे. नमस्कार मित्रांनो. मुख्य दरवाजा हा इथे खालती मुख्य दरवाजा आहे. मी माझा किल्ला एक्सप्लोअर करून पूर्ण झालेला आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी आपण बघितल्या त्या मी तुम्हाला एकदा थोडक्यामध्ये सांगतो. मुख्य दरवाजाचं मेन अट्रॅक्शन खालती कातळ पायऱ्या, ते एक अट्रॅक्शन आहे. थोडंसं जरा ते रिस्की पॅच आहे. पावसाळ्यामध्ये थोडंसं जरा तकलीफ होऊ शकते इथे चालताना. इथून वरती गेल्यानंतर एक तोफगड आहे. तोफगडानंतर पुढे गेल्यानंतर सदर आहे. म्हणजे सदरीचे इथे रस्ता आहे जायला, पण ती वाट तिथे थांबलेली आहे कारण आता गवत खूप वाढलेलं आहे. तिकडून पुढे गेल्यानंतर चावंड मातेचं मंदिर. तिथे 2 समाध्या आहेत बघायला मिळतील तुम्हाला. त्या आहेत. तिथून चावंड मंदिरच्या इथून पुन्हा मागे यायचं. बाजूला एक पौराणिक शौचालय म्हणून एक बोर्ड लागलेला आहे. मला जाऊन बघायला मिळालं नाही कारण पायवाट नव्हती तिथे पुढे, कारण जंगल वाढलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला सप्तमातृकाच्या अगोदर आपल्याला एक तळं लागतं. त्याच्यानंतर पुढे पुष्करणी तलाव लागतो. पुष्करणी तलावाच्या पुढे गेल्यानंतर आपण बघितलं सप्तमातृका. त्याच्यानंतर सप्तमातृकावर मागे आल्यानंतर तिथून पुढे गेल्यानंतर ती पायवाट पकडून पुढे गेल्यानंतर लेणी आहेत. ही बऱ्यापैकी लेणी आहेत जी सरसगडला मला दिसली होती. तशा प्रकारची ती लेणी आहेत. ती लेणी आणि तिथे यादवकुलीन एक टाकं आहे असं लिहिलेलं आहे तिथे, पण ते मला वाटतं तिथे पायवाट नव्हती झालं नाही त्यामुळे मला दिसली नाही ती. ही अशा सर्व वास्तू आपण बघून
आत्ता गडाच्या खाली उतरतो आहे. 8 वाजता चालू केलेला ट्रेक आपण 10:33 2.5 तासामध्ये आपण कंप्लीट केलेला. वरती यायला अर्धा पाऊण तासच खूप आहे, पण गडावर फिरण्यासारखं खूप सुंदर वातावरण असेल आणि बघण्यासारख्या खूप बऱ्याचशा वास्तू आहेत. त्या वास्तू बघून आपण निघतो आहे. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जर काही कमेंट असतील, तुम्हाला जर काही याच्या व्यतिरिक्त जर काही माहिती असेल तर त्यामध्ये कमेंटमध्ये मला पास करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मी आता हा व्हिडिओ इथं थांबवतो. मी गुरुनाथ कतकर तुम्हाला सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.